बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय स्तरावर मोठे प्रयत्न सुरू होते। मात्र आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर चित्र पूर्णपणे पालटलेलं आहे। या निवडणुकीसाठी एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते आणि त्यापैकी 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। मात्र अद्यापही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मुख्य पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांनी सुद्धा माघार न घेतल्यामुळे आता बारामतीमध्ये मतदान अटळ आहे। त्यामुळे येत्या काळात बारामतीच्या या रणधुमाळीत सुनेत्रा पवार आरामात निवडून येणार हे जवळजवळ निश्चित मानलं जाते। आणि मी विचार केला होता की नाही, मी माघार घेणार आहे। एक महिला सोबत आपल्याला सहानुभूतीची लाट आहे आणि मी इतकी मोठी पण नाहीये की मी ताई समोर लढू। पण मी येताना मी एक पोस्ट बघितली, माझ्या डोक्यात फिरलं की ते पोस्ट मध्ये काय होता, धन्या मुंडे आणि सीएम साहेब आपले देवेंद्र भाऊ त्यांचा फोटो होता आणि धन्या मुंडेनी आपले काँग्रेसचे नेता कोण येते हर्षवर्धन सपकाळ साहेबांना कॉल केला आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली। तो मी विचार केला, अरे कोणीतरी मर्द असला पाहिजे ना, कोणीतरी असा मर्द असला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये जे कोणीतरी आपले जे महापुरुष झालेले आहे त्यांच्यासाठी लढलं पाहिजे।